एमपीएससी लॅब या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण तलाठी भरती 2023 याच्यासाठी TCS पॅटर्ननुसार जे काही सामान्य ज्ञान आहे ते आपण बघणार आहोत. यामध्ये पार्ट क्रमांक 2 हा आपण बघत आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी पार्ट क्रमांक पहिला देखील बघून घ्यायचा आहे. जीएस या विषयाला प्रत्येक सरळ सेवा या एक्झाममध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच तुम्हाला या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आउट ऑफ मार्क्स मिळतील. ओके, तर चला तर मग आपण वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला उत्तरेकडून दक्षिणेकडे काय दिलेलं आहे बघा. इकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी तुम्हाला क्रम लावायचा आहे. ओके, याच्यामध्ये सावित्री नदी असेल, भारजा, जोग, वशिष्ठी असेल. आता कोकणातील नद्या असतील, ज्या नद्या आहेत कोकणामधल्या, या कोकणातील नद्या ह्या पश्चिम वाहिन्या नद्या म्हणून ओळखल्या जातात. पश्चिम वाहिन्या नद्या म्हणून काय केल्या जातात, कोकणामधील नद्या ओळखल्या जातात. व याच्यामध्ये या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सावित्री, भारजा, जोग आणि वशिष्ठी. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणामधल्या सर्वात महत्त्वाच्या ज्या काही नद्या आहेत, वैतरण असेल, कोकणामध्ये सर्वाधिक लांबीची नदी 154 किलोमीटर लांबीची नदी म्हणून ही वैतरणा नदी काय केली जाते, याच्यामध्ये ओळखली जाते. त्याचबरोबर याच्यामध्ये उल्हास असेल 130 किलोमीटर लांबीची नदी. आणि कोकणामधील नद्या ह्या एकमेकाला समांतर वाहतात, त्यामुळे कोकणातील नद्यांच्या बाबतीमध्ये उदाहरण द्यायचं झाल्यास त्याला समांतर जलप्रणाली असे काय केले जाते, या ठिकाणी संबोधले जाते. समांतर जलप्रणालीचा तो प्रकार आहे. मग याच्यामध्ये कोकणातील नद्या ज्या आहेत त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि त्या ठिकाणी त्या खाड्या तयार करत असतात. ओके, मग याच्यामध्ये विविध प्रकारच्या खाड्या असतील, ह्या तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. कोणत्या नदीवरती कोणती खाडी आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. मग इथे रत्नागिरी जिल्ह्यामधील तुम्हाला नद्या विचारलेल्या आहेत. मग याच्यामध्ये बघायचे वशिष्ठी असेल, जोग असेल, भारजा असेल आणि सावित्री असेल. हा जो क्रमांक आहे तो क्रमांक कुठून आहे तर दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे. पण आपल्याला काय विचारलंय बघा, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमांक काय केलेला आहे इथे विचारलेला आहे. हा प्रश्न क्रमांक पहिला आपण इथे बघितलेला आहे. कोकणातील ज्या काही महत्त्वाच्या नद्या आहेत याच्यामध्ये शेवटला एकदम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेवटच्या टोकाला म्हणजे दक्षिण बाजूला तेरेखोल नदी आहे. कोणती नदी आहे, तेरेखोल नदी आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील पश्चिमेकडे वाहणाऱ्या कोकणातील नद्यांचा क्रम. सेम त्याच बेसवरती क्वेश्चन आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे तुम्हाला क्रम लावायचा आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला कोकणामध्ये एकूण जिल्ह्यांची जी संख्या आहे ती किती आहे, 7 जिल्हे आहेत. त्याच्यामध्ये 2014 मध्ये ठाणे या जिल्ह्यापासून पालघर या जिल्ह्याची काय झालेली होती, निर्मिती झालेली आहे. आणि त्यामुळे संख्या किती झाली, 6 वरून 7 झालेली आहे. मग या प्रश्नाचं उत्तर आहे वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी आणि शास्त्री. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शास्त्री असेल, लक्षात ठेवायचं. इकडे तेरेखोल, शास्त्री, वशिष्ठी, जोग वगैरे. ओके, या नद्यांचा क्रमांक तुम्हाला माहिती आहे की ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा एकदम शेवट तिकडे, उल्हास वगैरे ज्या काही नद्या आहेत वरच्या बाजूला त्याच्या बाबतीमध्ये. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. कोकणातील नद्यांच्या बाबतीमध्येच हा प्रश्न आहे. कोकणातील नद्या आणि कोकणातील नद्या ज्या आहेत ना त्या कोणाला मिळतात तर अरबी समुद्राला जाऊन मिळत असतात. कोकणातील नद्या ज्या आहेत ना त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. आणि याच्यामध्ये मगाशीच मी सांगितलं पहिल्या प्रश्नामध्ये की त्या नदी ज्या काही मिळतात जाऊन त्यांच्या बाबतीमध्ये तिथं खाड्या तयार वगैरे होत असतात. मग याच्यामध्ये कोणत्या नदीवरती कोणती खाडी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, याच्यावरती प्रश्न वारंवार विचारलेत सरळ सेवेमध्ये देखील. मग हे आपल्याला कोकणाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. सह्याद्री पर्वतरांग आणि सह्याद्री पर्वतरांगेमध्ये खूप साऱ्या नद्या उगम पावतात. काही नद्या ह्या पूर्व वाहिन्या आहेत तर काही नद्या या काय आहेत, पश्चिम वाहिन्या आहेत. मग याच्यामध्ये खलाटी काय असते, ओके, खलाटी म्हणजे समुद्राकडचा भाग. ओके, आणि वलाटी म्हणजे डोंगराकडचा जो काही भाग आहे, लक्षात ठेवायचं आहे. सह्याद्री पर्वताच्या या बाजूचा भाग जो आहे त्याला वलाटी असे संबोधले जाते. मग कोकणामध्ये जे आहेत 7 जिल्हे, समुद्रकिनारा लाभलेला आहे. समुद्रकिनारा टोटल किती आहे, 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. मग याच्यामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा रत्नागिरी या जिल्ह्याला लाभलेला आहे. ओके, रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघायचे आपल्याला. यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगांचे दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम तुम्हाला लावायचे आहेत. अतिशय महत्त्वाच्या डोंगर रांगा असतात बघा. पठारावरती आपण बघतो की महाराष्ट्राचे एकूण जे आहेत प्राकृतिक विभागाच्या बाबतीमध्ये 3 प्रकार पडतात. एक म्हणजे कोकण, ओके, त्याच्यानंतर आहे सह्याद्री आणि त्यानंतर आहे महाराष्ट्राचे पठार. तिसरा जो टाइप आहे तो म्हणजे
महाराष्ट्र पठार त्याला आपण दक्कनचे पठार असं देखील म्हणतो. काय म्हणतो त्याला? दक्कनचे पठार. मग याच्यामध्ये हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे बघा. महादेव डोंगररांग महाराष्ट्राचा जर मॅप विचारात घेतला तर याच्यामध्ये महादेव डोंगररांग असेल ही सर्वाधिक, म्हणजे दक्षिणेकडून विचारले, हे आधी व्यवस्थित वाचायचे तुम्हाला, कुठल्या बाजूने कोणत्या बाजूला क्रमांक विचारलेला आहे. इकडे बघायचंय महादेव डोंगररांग. आता महादेव डोंगररांग इकडे सगळ्या बाजूला ऑप्शन कट होतो. इथे महादेव डोंगररांग आहे, इथे पण आहे, इथे पण दिलेलं आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट इथे पण आहे, गाळाचे डोंगर दिले लगेच, हे जातो ऑप्शन. 2 ऑप्शन मध्येच आन्सर आहे. आता सातमाळाचे डोंगर, गाळाचे डोंगर आणि सातपुडा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ओके. महादेव डोंगररांग, महादेव डोंगररांगाच्या महादेव डोंगररांगा, या महादेव डोंगर रांगामुळे कृष्णा आणि भीमा नदी एकमेकापासून अलिप्त झालेत, वेगवेगळ्या झालेल्या आहेत. ओके. मग याच्यामध्ये भीमा नदी भीमाशंकर, तर कृष्णा नदी सातारमधील महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते. कृष्णा नदीची टोटल लांबी ही भारतामध्ये 1400 तर महाराष्ट्रामध्ये 282 किलोमीटर आहे. आणि भीमा नदीची टोटल लांबी 861 तर महाराष्ट्रामध्ये 451 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्राबाहेर कर्नाटकमधील कुरगुड्डी या ठिकाणी कृष्णा नदीला डाव्या बाजूने मिळणारी ही नदी आहे. आणि एकमेव महाराष्ट्रामध्ये येरळा नदी ही कृष्णा नदीला डाव्या बाजूने मिळत असते. मग या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महादेव डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा असेल, त्याच्यानंतर याच्यामध्ये गाळाचे डोंगर आणि सातपुडा. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे भीमा नदी असेल, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे भीमा नदी आणि गोदावरी नदीची खोरी एकमेकापासून वेगवेगळी झालेली आहेत. तर सातपुडा पर्वतरांगेमुळे तापी असेल आणि गोदावरी नदीची खोळी एकमेकापासून वेगळी झालेली आहेत. आणि वरच्या बाजूला जर गेला तर सातपुडा पर्वतरांगामध्ये नर्मदा नदी आणि तापी नदी, नर्मदा नदी असेल आणि तापी नदी असेल. ओके. नर्मदा आणि तापी नदी यांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय माहित असलं पाहिजे, तर याच्यामध्ये या दोन्ही नद्या पश्चिम वाहिन्या नद्या म्हणून ओळखल्या जातात. ज्या बाकीच्या नद्यांचा आत्ता उल्लेख आपण बघितला त्या नद्या सर्वच्या सर्व पूर्व वाहिन्या नद्या म्हणून काय केले जात असतात, ओळखल्या गेलेल्या आहेत. मग याच्यामध्ये नर्मदा नदी महाराष्ट्रातील फक्त नंदुरबार या ठिकाणावरून 54 किलोमीटर. ओके. तापी नदी 208 किलोमीटर महाराष्ट्रामधून वाहत असते. ओके. यांचे आपल्याला काय माहित असले पाहिजेत, उगमस्थान ज्या ठिकाणी आहे त्याच्यावर 1 लाईनर प्रश्न डायरेक्ट सरळ सेवेला काय केलेत या ठिकाणी विचारलेले आहेत. मग याच्यामध्ये तापी जी नदी आहे ती कोणत्या ठिकाणी उगम पावते, तापी नदी ही मुलताई या ठिकाणी उगम पावते. तर नर्मदा नदी अमरकंटक या ठिकाणी उगम पावत असते. दोन्ही नद्या महाराष्ट्राच्या बाहेर उगम पावतात, म्हणजेच मध्य प्रदेश या राज्यामध्ये त्या नद्या काय होत असतात, उगम पावत असतात. आणि तिथून त्या नद्या ज्या आहेत त्या पश्चिम वाहिन्या म्हणजे अरबी समुद्राला जाऊन मिळतात. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पश्चिम वाहिनीची पठारावरील जी नदी आहे म्हणजे टोटल कोकणामधली आणि पठारावरील ती नर्मदा नदी आहे. आणि भारतामध्ये जर तापी नदी आहे. आणि भारतामध्ये विचार केला तर कोणती नदी आहे, तर ती आहे नर्मदा नदी. 1312 किलोमीटर टोटल लांबीची नदी आहे. आणि ही जी आहे भारतामध्ये 728 किलोमीटर लांबीची तापी नदी म्हणून काय केली जाते, ओळखली जाते. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वाधिक जैवविविधता आढळत असते. याच्यामध्ये ऑप्शन काय दिलेत बघा. पश्चिम घाट असेल, सातपुडा रांगा असतील, मेळघाट असेल आणि चिखलदरा टेकड्या वगैरे असतील. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पश्चिम घाट. ओके. पश्चिम घाट म्हणजेच आपलं सह्याद्री. सह्याद्रीची टोटल लांबी भारतामध्ये 1600 किलोमीटर आहे. ओके. आणि महाराष्ट्रामध्ये 440 किलोमीटर एवढी आहे. महाराष्ट्रामध्ये 440 किलोमीटर. सह्याद्री पर्वतरांग. ओके. प्रस्तरभंगामुळे ही तुम्हाला सह्याद्री पर्वतरांग असेल, प्रस्तरभंग होऊन सह्याद्री पर्वतरांगेची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे सह्याद्री पर्वतरांगेची. इकडे अतिशय महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं, इथे तुम्हाला जैवविविधता आणि जे आहे महत्त्वाचं म्हणजे काय तर प्रमुख जलविभाजक म्हणून सह्याद्री पर्वतरांग देखील ओळखली जाते. हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्रमुख जलविभाजक म्हणून हे ओळखला जातो हा सह्याद्री पर्वतरांगेचा भाग आहे जो. इकडे आहे पठार. ओके. आणि इकडे काय आहे कोकण. आणि कोकण म्हणजेच इकडे तो निमुळता जो भाग आहे, इकडे अरबी समुद्र. किती किलोमीटर, 720 किलोमीटरची लांबी आहे टोटल. जे लाभलेलं आहे ना टोटल ते 720 किलोमीटर एवढा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि यामध्ये कोकणची जी कोकण निमुळता भाग आहे याच्यामध्ये इकडे जे आहेत ते टोटल 7 जिल्हे आणि 7च्या 7 जिल्ह्यांना समुद्र किनारा यामध्ये लाभलेला आहे. मग खलाटी वालाटी ह्या कन्सेप्ट आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत.
मग याच्यामध्ये विविध प्रकारच्या खड्या, समांतर जलप्रणाली मगाशीच आपण बघितलेलं आहे, इकडे समांतर जलप्रणाली आहे आणि इकडच्या नद्या आहेत जलविभाजकाच्या बाबतीमध्ये आपण बघतोय वृक्षाकार जलप्रणालीमध्ये येत असतात. मग याच्यामध्ये महत्त्वाची गोदावरी नदी असेल, कृष्णा नदी असेल, भीमा नदी असेल. ओके, ह्या नद्या आर्थिकदृष्ट्या म्हणजे शेतीच्या बाबतीमध्ये कृषीविषयक याच्यात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे या नद्यांच्या, हे माहीत असलं पाहिजे आपल्याला. पुढील सह्याद्री पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश आताच आपण बघितलं, ही आहे सह्याद्री पर्वतरांग. ओके, किती आहे महाराष्ट्रामध्ये? 440 किलोमीटरची सह्याद्री पर्वतरांग आहे टोटल. ओके, मग याच्यामध्ये इकडे वाहणाऱ्या नद्या पूर्ववाहिन्या, इकडे वाहणाऱ्या पश्चिम वाहिन्या, इकडे वाहणाऱ्या पूर्ववाहिन्या नद्या आहेत. मग याच्यामध्ये इकडे जे आहे बाष्पयुक्त, लक्षात ठेवायचं, जे ढग आहे ते सह्याद्री पर्वतरांग, इकडे डोंगर रांगा वगैरे, याला इथे क्रॉस न झाल्यामुळे इकडे काय होतं, पावसाचं प्रमाण, कोकणामध्ये पावसाचे प्रमाण हे काय असते, जास्त असते. पावसाचे प्रमाण इकडे कोकणामध्ये जास्त असते आणि इकडे काय होतं, इकडून जाताना लक्षात ठेवायचं आहे, हे बाष्पयुक्त जे आहेत ते प्रमाण कमी झाल्यामुळे इकडे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इकडे मराठवाडा असेल, इकडे पावसाचं प्रमाण कमी असतं. पण विदर्भ जो आहे इथे काय असतं, पावसाचं प्रमाण जास्त वाढतं आहे, कारण इकडे लक्षात ठेवायचं आहे जंगल क्षेत्र जास्त आहे विदर्भामध्ये, झाडे वगैरे जास्त आहेत, त्याच्यामुळे इकडे काय आहे, विदर्भामध्ये सर्वाधिक पावसाचं प्रमाण आहे. पण या भागामध्ये जो आहे पाऊस आहे ना, तो अतिशय कमी पडतो, हे आपण बघतो याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये काय होत असतं, झाडे वगैरे, मग इकडे बाष्पयुक्त प्रमाण वाढल्यामुळे पुढे विदर्भामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. म्हणजे सह्याद्री पर्वतीय प्रदेश जो आहे ना, तो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून काय केला जात असतो, ओळखला जातो. याच्यामध्ये हे क्लिअर जिओग्राफीच्या बाबतीमध्ये हे सर्व आपल्याला काय असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे की कशा प्रकारे पाऊस वगैरे, मग याच्यामध्ये प्रतिरोध प्रकारचं वगैरे सगळं माहीत असलं पाहिजे आपल्याला. ओके, सर्वाधिक जो पाऊस आहे ना, इकडे अंबोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंबोली या ठिकाणी काय होत असतो, सर्वाधिक पाऊस पडतो. पुढे प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कापूस उत्पादनामध्ये कोणता विभाग अग्रेसर आहे? म्हणजे पिकांच्या बाबतीमध्ये आता ऊस उत्पादनात जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा जो प्रदेश आहे ना, हा अग्रेसर आहे. ओके, त्याचबरोबर तांदूळ असेल, तांदूळ जो आहे त्याच्यामध्ये कोकण विभाग जो आहे ना, तो जास्त अग्रेसर आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, कापूस उत्पादनामध्ये, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी कापसाचं उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये घेतलं जातं, विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये. मध्ये विविध प्रकारचं माहीत असलं पाहिजे आपल्याला. ऊस उत्पादनामध्ये पश्चिम महाराष्ट्र, ओके, पश्चिम महाराष्ट्र तुम्हाला माहीत असलं पाहिजे, कारण इकडे जर विचार केला, गोदावरी नदी असेल, काही याचं भाग असेल, भीमा नदी असेल आणि कृष्णा नदी. आता कृष्णा नदी खोऱ्यामध्ये ऊसाचं उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये घेतलं जातं, गाळाची मृदा वगैरे, तुम्हाला काळी असेल मृदा याच्यामध्ये काय होत असतं, अशा प्रकारची पिके प्रचंड प्रमाणामध्ये घेतली जातात. ऊस आणि कारखान क्षेत्र पण प्रचंड प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्येच आहे. अहमदनगर जिल्हा याच्यामध्ये टॉप आहे, लक्षात ठेवायचे. सहकारच्या बाबतीमध्ये बऱ्याच सुधारणा या भागामध्ये काय केलेल्या आहेत, तरी ते झालेले आहेत. मग याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन, त्याचबरोबर पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र देखील आहे पाडेगावमध्ये. हे क्लिअर लक्षात ठेवायचं आहे. मग केळी उत्पादनामध्ये जळगाव असेल, द्राक्ष उत्पादनामध्ये सांगली असेल, हे सर्व आपल्याला माहीत असलं पाहिजे की उत्पादनाच्या बाबतीमध्ये. ओके, आणि तांदूळ या उत्पादनाच्या बाबतीमध्ये कोकण जो विभाग आहे तो अग्रेसर आहे, कारण त्याच्यासाठी पावसाची सर्वाधिक आवश्यकता असते आणि पाऊस जो आहे तो कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. त्याच्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी तांदूळ हे उत्पादन, तांदळाचं उत्पादन जास्त आहे. ऊसाचं उत्पादन पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, अशी विविध प्रकारची पिके देखील काय होतात, तिथे घेतली जातात. पुढे धबधबे विचारलेत, लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर त्या जोड्या लावा तुम्हाला विचारलं, याच्यामध्ये मार्लेश्वर असेल, ठोसेघर असेल, सौताड असेल आणि रंधा असेल. मग याच्यामध्ये आपल्याला जोड्या लावा जर असा प्रश्न विचारला गेला सरळ सेवेला, तर लक्षात ठेवायचे आपल्याला हे सर्व आधी इन्फॉर्मेशन आपल्याला कमीत कमी याच्यामध्ये 1 ते 2 ठिकाणे कन्फर्म माहीत असली पाहिजेत. आता ठोसेघर म्हटलं की सातारा. ओके, म्हणजे ब विधानाला 1 जे आहे ते कुठे कनेक्ट होतंय बघायचे इथं आपल्याला, तर इथं फक्त 4 नंबरलाच कनेक्ट होत आहे इथे. ओके, त्यानंतर मार्लेश्वर जो आहे ना, तो रत्नागिरीमध्ये आहे. त्यानंतर सौताडा जो आहे तो कुठे आहे, तर तो बीडमध्ये आहे. आणि रंधा नावाचा धबधबा प्रवरा नदीवरती अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. विविध प्रकारचे धबधबे असतील, त्याचबरोबर विविध प्रकारचे हे असतील, जलविद्युत केंद्र कोयना असेल सातारामध्ये आहे.
त्याच्यानंतर उजनी वगैरे जे आहे ते सोलापूरमध्ये आहे. हे सर्व क्लिअर आपल्याला माहीत असलं पाहिजे. उद्याने माहीत असली पाहिजेत. त्यानंतर राष्ट्रीय उद्यानांबरोबर आपल्याला जी जलविद्युत केंद्रे आहेत त्याच्यामध्ये फेकरे असेल, हे भुसावळमध्ये असेल. त्यानंतर बरेच जे आहेत ना ते तुम्हाला क्लिअर व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. तोंडपाठ असले पाहिजे. जोड्या लावाला याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठोसेघर जे आहे ते सातारमध्ये लक्षात ठेवायचं, याच्यावर आपल्याला जोडी लागते. मार्लेश्वर रत्नागिरीमध्ये आहे. सौताडा बीडमध्ये आहे. रंधा नावाचा धबधबा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅशचे स्थान येथे लक्षात ठेवायचं आहे. महाड असेल, वाई असेल, महाबळेश्वर आणि नाशिक. आता इकडे महाबळेश्वरमध्ये तर पाऊस पडतो त्यामुळे हे येऊ शकत नाही. माडमध्ये कोकणाचा भाग आहे लक्षात ठेवायचं, इथं पण पाऊस पडतो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड. पर्जन्य छायेचं लक्षात ठेवायचं. आता महाबळेश्वर आणि पाचगणी याच्या खालीच लक्षात ठेवायचं, इकडे वाई येते तरी पण तो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून काय केला जातो, या ठिकाणी ओळखला जातो. पावसाचं प्रमाण इथे काय असतं, या ठिकाणी कमी आहे. आणि सर्वाधिक पाऊस मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठे सर्वाधिक, आंबोली सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये काय होतो, सर्वाधिक पाऊस पडत असतो. तर सर्वात कमी पाऊस लक्षात ठेवायचंय मान खटाव, जे सातारा मधले भाग आहेत लक्षात ठेवायचंय. महाराष्ट्रामधला सर्वात कमी पाऊस इकडे पडतो. सर्वात कमी पाऊस इकडे लक्षात ठेवायचे. मान खटाव जे हे आहेत तालुके आहेत लक्षात ठेवायचं, इकडे सर्वात कमी. आंबोली वगैरे आहे ना, इकडे सर्वाधिक पाऊस. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विदर्भामध्ये देखील पावसाचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. त्या ठिकाणच्या ज्या काही नद्या महत्वाच्या आहेत विदर्भातल्या, पैनगंगा म्हणजे पैनगंगा असेल, वर्धा असेल, वैनगंगा असेल, ह्या विविध प्रकारच्या नद्या, इंद्रावती वगैरे, याच्यावर काय केले जातात, क्वेश्चन्स विचारले जातात. महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नीज असेल, ओके, याची पूर्ण माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर बॉक्साइड, त्यानंतर लोह खनिज, चुनखडी वगैरे याची क्लिअर माहिती असली पाहिजे आपल्याला. चुनखडी असेल, त्याच्यानंतर दगडी कोळसा असेल. आता या सर्वांच्याच बाबतीमध्ये अग्रेसर जो जिल्हा आहे ना तो कोणता आहे, तर चंद्रपूर आहे. कोणता जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे. महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे साठे तुम्हाला कुठे दिसतील, तर नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये तुम्हाला साठे सर्वाधिक दिसतील. ओके, मॅग्नीजचे सर्वाधिक साठे जे येतात ना ते नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी तुम्हाला दिसतील. याच्यामध्ये जे बॉक्साईडचा उपयोग आहे अल्युमिनियम निर्मितीसाठी, मॅग्नीज विविध प्रकारच्या याच्यामध्ये लोखंडाच्या याच्यामध्ये वापर केला जातो. त्याचबरोबर मॅग्नीज जे आहे, बॉक्साईड आहे, याचा अभ्यास क्लिअर करायचा आहे. बॉक्साईडच्या बाबतीमध्ये अग्रेसर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा काही भाग जो आहे ना तो अग्रेसर भाग म्हणून काय केला जातो, या ठिकाणी ओळखला जातो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नागपूर आणि गोंदिया, ऑप्शन क्रमांक 1. कोकणातील घाट जी रचना आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे तुम्हाला लावायची आहे. तळघाट, कुंभारली, फोंडा, आंबोली घाट असेल. ओके, त्यानंतर तळघाट, फोंडा घाट, कुंभारली घाट, आंबोली घाट असेल. इकडे सगळीकडे तुम्हाला शेवटला आंबोली घाट दिसतंय आणि दक्षिणेकडे हा घाट येतोच. कोणता, आंबोली, आंबा, फोंडा वगैरे घाट येतच असतात. ह्याच्यामध्ये इथे तळघाट दिले दक्षिणेकडे, हे विधान कट होतं लक्षात ठेवायचंय. इकडे फोंडा दिले, बाकी इकडे कुंभारली इकडे नंतर, हे पण चुकीचं आहे. तळघाट हे चुकीचं आहे लक्षात ठेवायचंय. तळघाट इकडे, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तळघाट, कुंभारली घाट, आंबोली घाट, फोंडा घाट, फोंडा, आंबोली घाट हे या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचंय. बेळगाव सावंतवाडी मार्गावर आंबा घाट आहे. फोंडा घाट लक्षात ठेवायचंय जो आहे. कुंभारली घाट जो आहे तो कराड चिपळूण. कराड चिपळूण या मार्गावरती कुंभारली घाट आहे. तळघाट मुंबई नाशिक मार्गावर आहे. मुंबई नाशिक मार्गावरती तळघाट आहे. त्यानंतर आंबा घाट, सर्व घाट आपल्याला पाठ असले पाहिजेत. आंबा घाट कोल्हापूर, रत्नागिरी या मार्गावरती आहे. त्याच्यानंतर खंबाटकी घाट, खंबाटकी घाट जो आहे तो कुठे आहे, सातारा पुणे मार्गावरती आहे. आणि याच मार्गावरती कात्रज घाट देखील आहे, याच मार्गावरती. त्यानंतर दिवे घाट हा बारामती पुणे, बारामती पुणे मार्गावरती दिवा घाट आहे. लक्ष, ओके, हे पाठच करून ठेवायचे. सर्व घाट रस्ते जे आहेत हे क्लिअर माहीत असले पाहिजे आपल्याला. महाड
महाबळेश्वर मार्गावरती पोलादपूर नावाचा घाट आहे, लक्षात ठेवायचं आहे महाड महाबळेश्वरमध्ये. इकडे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 थळघाट, कुंभारली घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाट. यानंतर खालीलपैकी संविधान सभेच्या सदस्य होत्या. आता भारतीय संविधान क्लिअर पाठ असलं पाहिजे सर्वांच्या. याच्यावरती सर्वाधिक प्रश्न सरळ सेवेला पॉलिटी आणि पंचायत याच्यावरती विचारले जातात. याच्यामध्ये कोण सदस्य होत्या असा क्वेश्चन विचारलाय. विजयलक्ष्मी पंडित या तर होत्याच, लक्षात ठेवायचंय. टोटल किती महिला होत्या? 15 महिला होत्या. या संदर्भात 9 डिसेंबर 1946 मध्ये संविधान सभेची पहिली बैठक भरलेली होती. 11 डिसेंबर 1946 मध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले होते. त्यानंतर 13 जानेवारी 1946 मध्ये काय झालेलं आहे? 13 जानेवारी 1946 मध्ये उद्देश पत्रिका जी आहे ती मांडलेली होती आणि 22 जानेवारी 1947 ला त्याची काय झालेले अंमलबजावणी झाली आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ, क आणि ड. सुब्बालक्ष्मी याच्यामध्ये येत नाहीत. ओके. विजयलक्ष्मी पंडित होत्या याच्यामध्ये, सुचिता कृपलानी होत्या, लक्षात ठेवायचंय, आणि सरोजिनी नायडू या देखील याच्यामध्ये होत्या संविधान सभेमध्ये. आता पहिल्याच बैठकीमध्ये काय केलं होतं? जे मुस्लिम सदस्य होते मुस्लिम लीगचे 73 यांनी बहिष्कार टाकलेला होता, कारण यांनी काय केलं होतं? स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केलेली होती. पाकिस्तानची मागणी केली, त्यामुळे त्यांनी काय केलेलं? याच्यावर बहिष्कार टाकलेला होता. आणि पहिल्या बैठक म्हणजे हजर नव्हते ते. 211 सदस्यच काय होते याच्यामध्ये हजर राहिलेले होते. पहिल्या जी काही संविधान सभेची पहिली बैठक झाली होती 9 डिसेंबर 1946 मध्ये, त्याच्यामध्ये ते काय झाले होते? हजर झाले होते. 211 सदस्य होते, 73 सदस्य हजर राहिलेले नव्हते. पण त्याच्यानंतर काय झालंय की 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला आणि भारतापासून काय केलेलं याच्यामध्ये पाकिस्तान अलिप्त केलेलं आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ, क आणि ड. याच्यामध्ये राष्ट्रध्वज असेल, राष्ट्रगीत असेल आणि राष्ट्रगान आपण कोणकोणत्या वर्षी स्वीकारलेलं आहे हे देखील आपल्याला माहित असलं पाहिजे. विधानसभेमध्ये समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो? ओके. आता निर्णायक मुख्यमंत्री दिले तिथं पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन दिलेलं आहे राज्यपाल. स्पीकर म्हणजे कोण? विधानसभा दिलेलं आहे, म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष स्पीकर त्यांना म्हणतात, किंवा पीठासीन अधिकारी असं देखील त्यांना म्हटलं जातं. आणि इकडे दिलेत उपमुख्यमंत्री. आता हे तर घटनात्मक पद नाही, हे तर येणार नाही. विधानसभा हे पण नाही, हे पण नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्पीकर. ओके. आता मुख्यमंत्री यांची नेमणूक जी आहे ना ती राज्यपाल यांच्या मार्फत केली जाते. कोणामार्फत केली जाते? राज्यपाल यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली जाते. आता राज्यपाल भारतीय घटनेतील कलम आहे 153, याच्यामध्ये राज्यपालांची नेमणूक केली जाते. मुख्यमंत्री कलम आहे 163 आणि 164. 165 मध्ये महाधिवक्ता देण्यात आले आहेत. हे सर्व कलमे पाठ करायचे आहेत आपल्याला. ओके. महाधिवक्ता आणि महाधिवक्ता जे आहे यांची नेमणूक देखील कोणामार्फत होते? तर राज्यपाल यांच्या मार्फतच होते. तर राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपती यांच्या मार्फत होत असते. आता राज्यपाल यांना शपथ कोण देतं? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांना शपथ देतात. उच्च न्यायालयाचे कोण देतात? मुख्य न्यायाधीश जे आहेत ते यांना शपथ देत असतात. हे आपल्याला काय असलं पाहिजे? माहित असलं पाहिजे. सर्वांनी व्यवस्थित काय करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यामुळे सर्वांनी अभ्यास करताना या बाबींचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला अशा टाईपमध्ये काय केले जातील, या ठिकाणी क्वेश्चन्स विचारले जातील. आणि उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नाही, काही वेळेला असतात नसतात, लक्षात ठेवायचे तुम्हाला. पण मुख्यमंत्री यांची नेमणूक राज्यपाल, ज्या पक्षाला बहुमत आहे विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये नाही, लक्षात ठेवायचं विधानसभेमध्ये. आता विधानसभा विधान परिषद 169 कलमांतर्गत काय केलं जातं? याच्यामध्ये 169 कलमांतर्गत विधान परिषदेची याच्यामध्ये स्थापना केली जाते. ओके. विधान परिषदेची काय केली जाते? याच्यामध्ये स्थापना केली जाते. मग तुम्हाला विधानसभा विधान परिषद हे सर्व पाठ करायचं आहे. एकशे 169 कलमांतर्गत विधान परिषदेची स्थापना केली जाते. याच्यासाठीचा जो काही ठराव आहे तो सर्वप्रथम कुठे मांडला जातो? विधानसभेमध्ये 2/3 बहुमताने. आणि त्याच्यानंतर संसदेने त्याला काय लागते? या ठिकाणी संमती द्यावी लागत असते. ओके. संसदेने याला संमती देणे काय असते? आवश्यक असते. हे पाठ करून ठेवा सर्वांनी व्यवस्थित एकदम. मग याच्यामध्ये मुख्यमंत्री जे आहेत, मंत्रिमंडळ जे कॅबिनेट जे असतं मुख्य महाराष्ट्रामधलं त्याचे प्रमुख जे असतात ते मुख्यमंत्री असतात त्याच्यात. यानंतर घटना समितीच्या सदस्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? ओके. घटना समितीच्या सदस्यामध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांचा समावेश करता येणार नाही. होम रूल लीग वगैरे 1916 मध्ये डॉक्टर ॲनी बेझंट असतील आणि लोकमान्य टिळक असतील यांनी काय केले होते? लक्षात ठेवायचे
होम रूल लीगची स्थापना केलेली होती. बाकीचे सर्व सदस्य याच्यामध्ये होते. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये नेमके कोणते विधान लागू पडते? आता संसदीय शासन व्यवस्थेमध्ये तुम्हाला याच्यामध्ये संसदीय शासन व्यवस्थेमध्ये विधिमंडळ कार्यकारी मंडळाला याच्यामध्ये नियंत्रित करत असते. विधिमंडळ दिलेलंय, कार्यकारी मंडळास विधिमंडळ नियंत्रित करत असतं. विधिमंडळास कार्यकारी मंडळ नियंत्रित करतं. कार्यकारी मंडळामध्ये कोण येतात? तर याच्यामध्ये संसदीय शासन व्यवस्थेमध्ये कार्यकारी मंडळामध्ये विधिमंडळ म्हणजे राज्याचा विचार केलेला आहे. ते कार्यकारी मंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणजेच याच्यामध्ये राज्यपाल असतील, मंत्रिमंडळ असेल आणि अजून एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाधिवक्ता. हे सर्व याच्यामध्ये येत असतात. आणि जे विधिमंडळ आहे ओके याच्यामध्ये कोण म्हणजे विधिमंडळास कार्यकारी मंडळ नियंत्रित करत असतं. म्हणजे कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ याच्यामध्ये जर हे महत्त्वाचं असेल तर काय महत्त्वाचं आहे? विधानसभा, द्विगृही सभागृह असल्यास विधानसभा आणि विधान परिषद यांचा याच्यामध्ये विचार होतो. विधानसभेचा आणि विधान परिषदेचा याच्यामध्ये विचार केला जात असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. विधिमंडळाचे 2 अंग असतात, विधानसभा आणि विधान परिषद. यामध्ये विधानसभेची जी काही रचना आहे ती 170 मध्ये आहे आणि विधान परिषदेची रचना 169 नंबरच्या आर्टिकलमध्ये. त्यासाठीचा ठराव विधानसभेने 2/3 बहुमताने आणि म्हणजे संसदेने 1/3 बहुमताने संमत केल्यानंतर तिथे काय होते? विधान परिषद स्थापन केली जाते. एकूण 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. यूपी असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्र असेल, बिहार असेल, ह्या 3 राज्यामध्ये. त्याचबरोबर याच्यामध्ये अजून कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आहे तर कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश अशा एकूण 6 राज्यामध्ये विधान परिषद आपल्या देशामध्ये काय आहे? अस्तित्वात आहे. संसद राज्यातील विधान परिषद डॅशच्या शिफारसीवरून रद्द करू शकते. राष्ट्रपती, राज्यपाल, राज्य मंत्रिमंडळ असेल आणि त्यानंतर शेवटचा पॉइंट आहे राज्य विधानसभा. संसद राज्यामधली विधान परिषद जर रद्द करायची असेल तर त्यासाठी संसद 1/3 बहुमताने 1/3 बहुमताने आणि राज्य विधानसभेने 2/3 बहुमताने ठराव संमत करावा लागतो. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राज्य विधानसभा. पर्याय क्रमांक 4 हे या क्वेश्चनचा अचूक आन्सर आहे. विधानसभेने काय करायला लागतो? 2/3 बहुमताने ठराव संमत करायला लागतो. पण पूर्णतः निर्णय जो आहे तो संसदेवर आहे आणि संसदेवर काही कालावधी निश्चित केलेला नाही की एवढ्याच दिवसामध्ये त्यांनी तो डिसिजन द्यावा वगैरे. ते त्यांच्यावरती पूर्ण म्हणजे डिपेंड आहे त्यांच्यावरती रद्द करणे किंवा आंध्र प्रदेश असेल याच्यामध्ये आता पश्चिम बंगाल वगैरे बरेच डिसिजन्स जे संसदेमध्ये आहेत ते प्रलंबित आहेत आता रिसेंटली. मग याच्यामध्ये राज्य मंत्रिमंडळ कलम क्रमांक 163 असेल, 164 असेल, हे आपल्याला पूर्णतः माहीत असलं पाहिजे. 15%च मंत्री असतात याच्यामध्ये. मंत्रिमंडळाचे 3 प्रकार पडतात. कॅबिनेट मंत्री असेल, त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ असेल आणि उपमंत्री असे एकूण 3 टाईप याच्यामध्ये पडत असतात. कशामध्ये? राज्य मंत्रिमंडळामध्ये. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लक्षात ठेवायचं. आता रिसेंटली ज्या राष्ट्रपती आहेत त्या माहीत असल्या पाहिजेत तुम्हाला राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये. राज्यपालांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्व घडामोडी माहीत असल्या पाहिजेत. 153 मध्ये राज्यपाल 5 वर्षापर्यंत त्यांचा कार्यकाल असतो. त्यांची नेमणूक राष्ट्रपती यांच्यामार्फत होत असते. हे राष्ट्रपतींच्या मर्जीतले पद असते. राष्ट्रपती या व्यक्तीला काय करू शकतात? केव्हाही पदावरून या ठिकाणी दूर करू शकतात. ओके, मग याच्यामध्ये विधान परिषद सदस्य संख्या महाराष्ट्रामध्ये किती आहे? 78 आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा 288. अनुसूचित जातीला 29 आणि जमातीला 25 जागा काय केले त्याच्यामध्ये राखीव ठेवलेले आहेत. विधान परिषदेमध्ये अनुसूचित जाती जमातींना आरक्षित जागा नसतात. याच्यामध्ये 1/6 सदस्य राज्यपाल यांच्यामार्फत काय केले जातात? नामनिर्देशित केले जातात. विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये नाही. खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही? संवैधानिक म्हणजे घटनात्मक दर्जा नाही. वित्त आयोगाला आहे. 280 कलमांतर्गत वित्त आयोगाची स्थापना कोण करतात? राष्ट्रपती करतात. वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जाते. ओके, याचे अध्यक्ष आता NK सिंग अध्यक्ष आहेत, 15वे वित्त आयोगाचे अध्यक्ष. ओके, केंद्रीय लोकसेवा आयोग हा पण घटनात्मक आयोग आहे. कलम क्रमांक 315 ते 323 पर्यंत भारतीय घटनेचा भाग कितवा आहे? हा 14वा भाग आहे. मग याच्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये 1 अध्यक्ष आणि इतर 9 ते 11 सदस्य असतात. ही सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना देण्यात आलेला आहे. सर्व सेवा शर्ती त्यांना पदावरून दूर करणे हे राष्ट्रपती यांच्या मार्फतच सुनिश्चित केलं जात असतं. 312 मध्ये अखिल भारतीय सेवा कलम येऊ शकतं. हे
अखिल भारतीय सेवा याच्यामध्ये असतात, IAS, IRS, IPS वगैरे. अनुसूचित जाती जमाती आयोग अगदी बरोबर आहे, याचा पण याच्यामध्ये होतो. योजना आयोग समावेश होत नाही नियोजन मंडळाचा. याची स्थापना 15 मार्च 1950 मध्ये झालेली आहे. 15 मार्च 1950 मध्ये याची स्थापना. याचे अध्यक्षपद सिद्ध देशाचे कोण असतात? पंतप्रधान असतात. प्रश्नाचं अचूक उत्तर आहे योजना आयोग. ओके, पंतप्रधान असतात आणि याच्या जागेवरती आता नीती आयोग आलाय. 1 जानेवारी 2015 मध्ये नीती आयोगाची याच्या जागेवर काय झालेली आहे? स्थापना करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग, अनुसूचित जाती जमाती आयोग असेल, योजना आयोग असेल. अनुसूचित जाती जमाती आयोग 89व्या घटना दुरुस्तीनंतर काय झालेलं आहे? अनुसूचित जातीपासून अनुसूचित जमाती आयोग काय केला? 2003-4 मध्ये वेगळा केलेला आहे. अनुसूचित जाती जमाती संदर्भात अधिनियम 1993 माहीत असला पाहिजे आपल्याला. यामध्ये अनुसूचित जाती जमाती आयोग जो आहे हे कलम क्रमांक 338 असेल, 338A असेल. अनुसूचित जाती 338 आणि जमाती 338A. पुढे 123व्या घटना दुरुस्ती अंतर्गत 338B अल्पसंख्याक आयोगाला घटनात्मक दर्जा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. एवढं डिटेलमध्ये आपण स्पष्टीकरण घेतो इथे. उद्देश पत्रिका आपल्या देशाची, त्याला कोण कोणी काय काय म्हटलेलं होतं? अशा प्रकारचं एक सर्वोत्तम मसुदा हे कोणी म्हटलेलं आहे? MV पायले यांनी म्हटलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये 2 कुठे आहे बघा, ड ला 2 इथेच कनेक्ट होतं, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अ ला 3 म्हणजे राजकीय कुंडली जे आहे ते KM मुन्शी असेल. कल्याणकारी राज्यांची तत्वे आचार्य JB कृपलानी असतील. त्यानंतर सर्वोत्कृष्ट गद्य काव्य पंडित ठाकूरदास भार्गव. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. काय आहे या क्वेश्चनचं अचूक उत्तर जे आहे ना ते ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 13 डिसेंबर 1946 मध्ये पंडित जवाहर नेहरू यांनी उद्देश पत्रिका मांडलेली होती. तर याची अंमलबजावणी 22 जानेवारी 1947 मध्ये आपल्या देशामध्ये झालेली आहे. यामध्ये 1960चा खटला बेरुबारी असेल, घटनेचा भाग नाही म्हटलेलं होतं. 73चा केशवानंद भारती कसला घटनेचा भाग आहे म्हटलेला आहे. आणि 1995चा LIC केस खटला घटनेचा अविभाज्य भाग आहे हे याच्यामध्ये काय केलं होतं त्यांनी सांगितलेलं होतं. मग हे जे आहे उद्देश पत्रिका प्रेम्बल आपल्या भारतीय घटनेचं हे सर्वप्रथम फक्त अमेरिकेच्या घटनेमध्ये होतं, नंतर आपल्या भारतीय घटनेमध्ये घेण्यात आलेलं आहे यांच्याकडून. आता याच्यामध्ये जोडायला हवा आहे की कलमे. याच्यामध्ये विधान परिषदेमध्ये अँग्लो इंडियन जमातीसाठी एक प्रतिनिधी, पर्याय क्रमांक 4. आता इकडे 4 बघा कुठे, इथेच फक्त 4 आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. काय ऑप्शन क्रमांक 1? राज्य सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेसमोर मांडणे 202 आणि 112 कलमांतर्गत कुठे मांडलं जातं? ते 112 कलमांतर्गत ते केंद्राचं बजेट असतं. धनविधेयक 207 मध्ये, तिकडं धनविधेयक जे आहे ते 110 मध्ये आहे, 108 मध्ये संयुक्त बैठक आहे संसदेमध्ये. ओके, त्यानंतर क्षमादानाचा अधिकार 161 मध्ये, राष्ट्रपतींचा क्षमादान अधिकार जो आहे ना तो 72 मध्ये सांगण्यात आलेला आहे. कोणत्या कलमामध्ये? 72 नंबरच्या कलमामध्ये राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार सांगण्यात आलेला आहे. 330 कलमांतर्गत लोकसभेमध्ये अनुसूचित जातीला 84, जमातीला 47 जागा राखीव आहेत. महाराष्ट्रामध्ये अनुक्रमे 5 आणि 4 जागा राखीव आहेत अनुसूचित जाती जमातींना लोकसभेमध्ये. 331 मध्ये अँग्लो इंडियन 2 असतात. लोकसभेमध्ये मात्र आरक्षण कॅन्सल केले 104 नंबरच्या घटना दुरुस्ती अंतर्गत. ओके, 332 मध्ये विधानसभेमध्ये आरक्षित जागा असतात आणि 333 मध्ये अँग्लो इंडियन, पण हे काय केलेलं आहे आता कॅन्सल केलेलं आहे. ओके, 334 मध्ये 70 वर्षासाठी सांगितलेलं होतं आरक्षण, आता 80 वर्ष, म्हणजेच हे आरक्षण जे आहे ते 25 जानेवारी 1930 पर्यंत काय केलेलं आहे, सॉरी 2030 पर्यंत हे आरक्षण जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे. प्रश्नाचं अचूक उत्तर आपण बघतोय. धनविधेयक मांडण्याची शिफारस विधानसभेमध्ये धनविधेयक सर्वप्रथम मांडलं जातं आणि याच्यामध्ये सर्वाधिक अधिकार विधानसभेलाच असतात. धनविधेयकाच्या बाबतीमध्ये 207 कलम. राज्यपालांच्या पूर्वसंमतीने मांडलं जातं धनविधेयक. कोणाच्या पूर्वसंमतीने? राज्यपालांच्या पूर्वसंमतीनेच धनविधेयक मांडलेलं असतं. भारतीय केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? अतिशय सोपा प्रश्न आहे. देशाचे पंतप्रधान असतात. पर्याय क्रमांक 3. कोण असतात? देशाचे पंतप्रधान केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष असतात. कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री दुसरा प्रकार आहे राज्यमंत्री, आणि तिसरा प्रकार आहे याच्यामध्ये राज्यमंत्री यांच्यानंतर कोणता तिसरा टाईप आहे तर उपमंत्री. भारतीय घटनेमध्ये 91व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती 2003 मध्ये झाली
आणि ज्या 15% पर्यंत काय केलं, मर्यादित केले लोकसभेच्या एवढेच मंत्री असणार आहेत. किती? 15% मंत्री असणार आहेत. लोकसभेच्या एकूण जागेच्या फक्त 15% लोकांनाच मंत्री होता येतो. कोणासहित? तर पंतप्रधानांसहित 15% लोकांनाच याच्यामध्ये मंत्री होता येतो. ऑर्डर नाही लक्षात ठेवायचंय. वित्तमंत्री, ओके, केंद्रीय वित्तमंत्री यांच्या पंतप्रधान यांच्या अंडर असतात, जे जवळचे व्यक्ती आहेत, लक्षात ठेवायचंय. लोकसभेचे सभापती यांच्या निवडीची डेट राष्ट्रपती यांच्या मार्फत सुनिश्चित केली जाते. ते सभागृहाचे सदस्य असावं एवढीच अट याच्यामध्ये आहे. यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर लोकसभेचे उपाध्यक्ष यांच्याकडे लोकसभेचे सभापती आपल्या पदाचा काय करतात, राजीनामा देत असतात. संयुक्त बैठकीचे अध्यक्ष ते स्वतः असतात. ते नसतील तर उपसभापती, ते नसतील तर राज्यसभेचे उपसभापती. पण राज्यसभेच्या सभापतींना अध्यक्ष होता येत नाही. संयुक्त बैठक 108 कलमामध्ये संयुक्त बैठक आहे. आतापर्यंत एकूण 3 वेळा संयुक्त बैठक 1966 मध्ये, 1977 मध्ये आणि 2002 मध्ये अशी एकूण 3 वेळा संयुक्त बैठक घेण्यात आलेली आहे. किती वेळा? तर एकूण 3 वेळा संयुक्त बैठक घेतलेली आहे. लोकसभेचे सभापती यांच्यावर अविश्वास ठराव 14 दिवस पूर्व नोटीस देऊन लोकसभा या सभागृहामध्ये मांडला जातो. त्यांना समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे. सामान्य परिस्थितीमध्ये निर्णायक मत देण्याचा त्यांना अधिकार असतो. आणि शेवटचा प्रश्न आहे, जेव्हा डॅश अविश्वास ठराव संमत होतो त्यावेळेला मंत्री परिषद बरखास्त होत असतं. ओके, आता इथं संसदेत नाही, कारण राज्यसभा तर येणारच नाही आणि सामान्य लोकात पण नाही. तर लोकसभेमध्ये अविश्वास ठराव पारित केल्यानंतर मंत्री परिषद म्हणजे सरकार बरखास्त होत असतं अविश्वास ठराव मांडल्यानंतर. ओके, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. किती आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. लोकसभेमध्ये सर्वाधिक काँग्रेस सरकारच्या काँग्रेस यांच्या विरोधात होता. इंदिरा गांधी यांच्या कालावधीमध्ये 35 + 15 असा टोटल 50 वेळा अविश्वास ठराव मांडलेला आहे त्यांच्यावरती. ओके, इथे आपण अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर आज बघितलेलं आहे. वारंवार हे सर्व प्रश्न जे आहेत तुम्हाला रिवाइज करायचे आहेत याच्यामध्ये. ओके, चालेल, मग या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.